प्लेन क्रॅशमध्ये नेताजींचा मृत्यू झाला नाही. 70 वर्षांपासून सरकारी फायलींमध्ये बंद असलेलं हे गुपित आता उघड झालंय. 1945 नंतर भारताच्या या लढवय्या सुपुत्राविषयी कोणाला काहीही माहिती नव्हती. ते सत्य आता उघड व्हायला सुरुवात झाली. शुक्रवारी पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित 64 गोपनीय फाईल्स खुल्या केल्या. त्यात ममता बॅनर्जी यांनी हा दावा केला की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही. थोड़ा हम लोगों ने देखा, इतना जल्दी में इतना पेपर तो देखने का मौका नहीं मिलते हैं, लेकिन इसमें भी देखा कि कभी बहुत सारे कहते हैं कि इधर में है, उधर में नहीं मिला, उधर में नहीं मिला, जिंदा था 45 का बाद में भी ऐसा है. इतना त्यांनी म्हटलंय, फायलीत अशा काही चिठ्ठ्या आहेत, त्यात काही जणांच्या मते नेताजी 1945 नंतरही जिवंत होते असा संदर्भ आहे. सार्वजनिक झालेल्या 64 फायली या 1937 ते 1947च्या दरम्यानच्या आहेत. यात 12,744 पानं आहेत. काही फायली या 300 पानांच्याही आहेत. काही फायलीत हातानेच नोट्स लिहिलेल्या आहेत. या सर्व फायली कोलकाता पोलीस म्युझियम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या फायलींना आता डिजिटल फॉर्मॅटमध्ये बदलण्यात आलंय. या फायलींची सीडी सार्वजनिक करण्यात आली आहे. एक सीडी नेताजींच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. यातले गौप्यस्फोट हैराण करणारे आहेत. एका फायलीत एक धक्कादायक गौप्यस्फोट आहे. त्यानुसार भारत सरकारतर्फे नेताजींचे भाऊ अमिय बोस यांना एक पत्र लिहिण्यात आलं. त्यात तैवानमध्ये झालेल्या प्लेन क्रॅशविषयी भारत सरकारला कोणतीही माहिती नाही असं म्हटलंय. 1945 मध्ये प्लेन क्रॅशमध्येच नेताजींचा मृत्यू झाल्याचं आतापर्यंत सांगितलं जात होतं. या फायलींमधून बाहेर आलेल्या माहितीनुसार नेताजींचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला नाही असं बाहेर येत आहे. त्यातच तत्कालीन केंद्र सरकारने नेताजींच्या कुटुंबियांची हेरगिरी केल्याची माहितीही पुढे येते. फायलींना पाहिल्यावर नेताजींचे नातू चंद्र बोस यांनी दावा केलाय की तेव्हाच्या सरकारने आयबीच्या 14 अधिकाऱ्यांना वडील अमिय बोस यांच्या हेरगिरीसाठी नेमलं होतं. इट इज रियली अ शेम दॅट इन इंडिपेंडंट इंडिया Netaji Subhash Chandra Bose's family members were snooped upon. Surveillance was kept on them round the clock by 16 officers of the intelligence bureau. My father Amiyanath Bose, my uncle Shishir Bose, and many others who were with Subhash Bose's movement, Subhash Bose's followers, were all snooped upon. खरं म्हणजे याआधी नेताजींच्या परिवाराची हेरगिरी झाल्याची बाब समोर आली आहे. 10 एप्रिल 2015ला आयबीच्या 2 फायलीतल्या माहितीनुसार 1948 ते 1968 दरम्यान नेताजींच्या परिवाराची हेरगिरी झाली होती. म्युझियममध्ये ठेवलेल्या एका फायलीला तर फक्त कव्हर पेज आहे. आतली कागदपत्र गायब आहेत. ही कागदपत्र गायब कशी झाली असा चंद्रबोस यांचा सवाल आहे. A very critical file pertaining to the disappearance of Netaji Subhash Chandra Bose. Only the first page of that file exists with a file number. The rest of the file has been destroyed by Siddhartha Ray's Congress government. People demand an answer. How dare Siddhartha Ray's government destroy a critical file on Subhash Chandra Bose's disappearance? या गौप्य स्फोटांव्यतिरिक्त अमेरिका आणि ब्रिटिश एजन्सीच्या मते नेताजी सुभाषचंद्र बोस 1945 नंतरही जिवंत होते. एका इंग्रजी वृत्तपत्रानेही दावा केलाय की या फायलीत असे काही पुरावे आहेत ज्यानुसार 1964 पर्यंत नेताजी जिवंत असल्याचं सिद्ध होत आहे. सार्वजनिक केलेल्या या फायलींमधून हे महत्त्वाचे गौप्यस्फोट झाले आहेत. यातून अजूनही काही गोष्टी हळूहळू समोर येतील ज्या त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसला अडचणीत आणू शकतील. कुणाल बोस, झी मीडिया, कोलकाता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.